भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2 अल्पवयीन मुलींच्या प्रकरणामध्ये घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर सुरू केलेलं ठिय्या आंदोलन अनेक तास उलटून गेल्यानंतर देखील सुरूच आहे। घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये शनिवारी 2 6-7 वर्षांच्या अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडलेली होती। या प्रकरणामध्ये घाटकोपर पोलिसांनी शेजारच्या आरोपी नराधमाला अटक केलेली आहे, पण पीडित मुलींच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत किरीट सोमय्यांनी घाटकोपर पोलीस स्थानकामध्येच रात्र काढली आहे। तर आरोपी झालेल्या अटकेच्या सुमारास पोलिसांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणामध्ये पीडित मुलींच्या नातेवाईकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पीडित मुलीच्या आईच्या जबाबामध्ये पोलिसांना त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा उल्लेख आहे, पण फिर्यादी महिलेनं ती गोष्ट फेटाळलेली आहे। त्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमय्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। ही जी आई तक्रार करायला आली त्या आईच्या तक्राराच्या नावाने पोलिसांनी ह्याच परिवाराला अटक केली। म्हणजे पोलीस इतका अमानवीय व्यवहार करू शकते याची मला भयंकर वेदना होत आहे। आणि असा पोलीस अधिकाऱ्यांना ज्यांनी खोटी पद्धतीने हे जे केलेले आहेत त्यांना ताबडतोब निलंबित करावं असे सगळ्या महिलांची मागणी आहे।